रामकृष्ण हरी शेतकरी बंधूंनो, आज आपण 10-26-26 खत म्हणजे जे बेसोड डोसला काय काय लागतं याच्याबद्दल बघणार आहे. बेसोड डोस टाकणं कितपत गरजेचं आहे आणि बेसोड डोस जमिनीत जाऊन काम किती करतोय. मग 10-26-26 खत आहे आपल्याला जे आपण आज मार्केटमधून विकत घेतोय. ह्या खताचं कॉस्टिंग किती जातंय, तो भयंकर प्रमाणात जातंय. मग 10-26-26 खत जे आपल्याला बनवायचंय हे कसं बनवायचंय, त्याची गुणवत्ता काय, लागतंय किती, आपण जमिनीत टाकतोय वारंवार पण ते ऍक्च्युअल मध्ये लागू होतंय का. आता बघा 10-26-26च्या एका कणामध्ये किती फॉस्फरस येतोय, किती नत्र येतोय, किती पोटॅश येतोय, पण ते ऍक्च्युअल मध्ये आपल्या जमिनीतल्या पिकाला लागतंय का. मग 10-26-26 खत बनवायचं. आज मी तुम्हाला काही एवढा फापड पसारा सांगणार नाहीये. 10-26-26 खत बनवायचं कसं एवढंच आपण बघणार आहे. मग बनवायची प्रोसेस बघणार आहे आणि आपण तुम्हाला बनवून पण दाखवणार आहे. पण 10-26-26 खत वापरल्यानंतर फायदा काय होतोय हे मी त्याच्याबरोबर तुम्हाला सांगणार आहे. मग 10-26-26 खत हे बनवायसाठी आपल्याला काय लागणार आहे. 10-26-26 खत बनवण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा घ्यायच्या 2 बादल्या. 2 बकेटमध्ये एका बकेटमध्ये 6.5 लिटर पाणी घ्यायचंय, दुसऱ्या बकेटमध्ये 2 लिटर पाणी घ्यायचंय. मित्रांनो 2 बकेटमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाणी घेतलं तुम्ही. आता आपल्याला पोटॅश किती लागणार आहे, फॉस्फरिक ऍसिड घेणार आहे आपण, नत्र घेणार आहे आणि पोटॅश साठी केओएच पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेणार आहे. आता काय काय घ्यायचंय, कुठल्या ग्रेडचं घ्यायचंय मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. मी एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते, कशा प्रकारे पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्यांना चुकीचं मिळतंय. मग आपल्याला जर चांगला हवंय ना, तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं खत घरी बनवायचंय तर 10-26-26 आता जून महिना आलाय, जुलैमध्ये पेरण्या चालू होतील. मग पेरण्या करत असताना तुम्ही माती बरोबर पेरताय, मग त्यातून फायदा किती होतोय, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पेरा आणि नंतर एक स्प्रे मारा. 4 ते 5 ml फक्त स्प्रेला घ्या एका लिटरच्या पंपाला. अहो दादा आपलातून रिझल्ट म्हणजे जे अख्खं पोतं 2-2.5 हजाराचं उराव आणायचं, एक तर ते मिळवण्याकरता आता दादा रामराम बाबा रामराम करायला लागतोय, पाय पडायला लागायची वेळ आली. विदर्भ मराठवाड्यामध्ये खत मिळत नाही. खत न मिळाल्यामुळे पेरण्या रखडल्यात. पेरण्या रखडवायच्या का नाही रखडवायची, काहीच गरज नाही. आपल्याला कोणाच्या पुढे पाय पसरायची, हात पसरायची गरज नाहीये. मग हे खत घरी बनवायचंय. पहिल्या बादलीमध्ये पोटॅश आपल्याला 1100 ग्रॅम घ्यायचं आहे. ए बादलीमध्ये 1100 ग्रॅम पोटॅश घेऊया. ती पूर्ण विरघळून घ्या. पूर्ण बादलीतला पोटॅश विरघळायचा. दुसऱ्या बादलीमध्ये, ज्या बादलीमध्ये आपण 6.5 लिटर पाणी घेतलंय त्या बादलीमध्ये आपल्याला 1.5 किलो 1500 ग्रॅम म्हणजे 1.5 किलो आपल्याला युरिया टाकायचा. युरिया 1.5 किलो टाकला, युरिया पूर्ण विरघळून घ्यायचा. कारण आपल्याला त्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड टाकायचं. फॉस्फरिक ऍसिड पहिलं जर टाकलं तर युरिया विरघळत नाही. मग आपण काय करायचं, पहिलं युरिया विरघळून घेऊया. युरिया विरघळल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड 2.5 किलो टाकणार आहे. 2.5 किलो का, तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं प्रमाण दादा हाय सिक्वेन्सीज म्हणजे खताची जी ग्रेड बनवायची, आपल्याला क्वालिटी बनवायची, बाकीची जी मार्केटमध्ये खतं मिळतात त्यापेक्षा चांगली मिळली पाहिजे. आपला रिझल्ट कसा पाहिजे, फुलकळी अफलातून, फळं अप्रतिम आणि पिकाची गुणवत्ता जबरदस्त. मग हे सगळ्या गोष्टी जर हव्या असतील तर बंधूंना आपल्याला काय केलं पाहिजे, खतं घरी बनवली पाहिजेत. का घरी बनवली पाहिजेत, चांगली क्वालिटी. फळाची क्वालिटी कशी पाहिजे, किपिंग क्वालिटी. किपिंगचा काय अर्थ, गुणवत्ता आणि त्याची टिकवण क्षमता जबरदस्त. मग पेरण्याच्या ऐवजी खत तुम्ही स्प्रे करा. पाण्यात न सोडायचे असतील तर किती दादा, 4 ते 5 लिटर पुष्कळ झालं. आता आपल्याला मायक्रोन्यूट्रॉन युक्त बनवायचं असेल तर ती वेगळी प्रोसेस आहे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. मग हे खत आता कसं बनवायचं चला तर आपण बघूया. या शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे एक शब्द खूप छान आहे आमच्या साताऱ्यात, भावांनो. म्हणजे आमच्याकडं बंधूंना भावा असं म्हटलं जातं. तर भावांनो, आपल्याला आता जे खत बनवायचंय यासाठी 2 बादल्या घेतलेल्या आहेत. लाल बादलीमध्ये आपण 6.5 लिटर पाणी घेतलंय. 6.5 लिटर पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा युरिया टाकणार आहे. राहुल शेठ त्यात युरिया टाकून घ्या आणि तो विरघळून घ्यायचा आहे दांडक्यानं. युरियाचा कलर कसला येतोय काही महत्वाचं नाही, आपल्याला युरिया महत्वाचा आहे. आता युरिया मिळेनाच, मग करणार काय, तर चांगल्या पद्धतीने युरिया आपल्याला आहे ना खळ 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 पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. युरिया लगेच विरघळतो. आता हा युरिया विरघळला, त्याच्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे टाकून द्यायचे. हे केवायचे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण ह्या बकेटमध्ये टाकतोय आणि ते पूर्ण विरघळून घ्यायचे. आता 1100 ग्रॅम आहे. पाणी एकदम गरम होतं, नाकाला
नाकाला हे लावा. तुम्हाला वाफ दिसत असेल व्हिडिओ मध्ये. आता याच्यामध्ये केवच टाकलं आपण. वाफ खूप खराब आहे त्याची. आता आपल्याला 2.5 किलो फॉस्फरिक ऍसिड ज्याच्यामध्ये युरिया टाकलाय ते टाकायचंय. बघा राहुल शेट्टी इकडे काय केलं आपण, युरियाच्या पाण्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड टाकलेलं आहे. आपण 10 लिटर बनवतोय. हे 10 लिटरचं प्रमाण आहे. आपण का बरं आता ही डबडी पर्दी केली असतील. मला माहितीचा 200, 250, 300 रुपये किलोचं फॉस्फरिक ऍसिड घ्यायचं आणि ते वाया नाही घालवायचं. एक मिलीग्रॅम सुद्धा नाही घालायचं. आपण पैसे देऊन घेतोय. आता कोणाच्या पाया पडायची गरज नाही आपल्याला. आता केवच विरघळलेला आहे, फॉस्फरस विरघळलाय, युरिया विरघळलाय. ही ते गडबड करायची नाही बंधूंनो. पोटॅशियम हायड्रोक्साईड 2 लिटर पाण्यामध्ये आपण 1100 ग्रॅम घेतलंय. हे हळूहळू फॉस्फरिक ऍसिड आणि युरियाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचंय. आता बघा धरा इकडं हे पाणी खळखळ उकळणार आहे. जरा इथं तुम्ही बघू शकता बकेटमध्ये हे दोन्हीचं मिक्स झालं तर त्याचं टेम्परेचर फार वाढते, फार भयंकर वाढतंय. मग हे पाणी वाढल्यानंतर आपल्याला हळूहळू विरघळून घ्यायचंय, हळूहळू मिक्स करायचंय आणि मिक्स झाल्यानंतर 4 ते 5 ml प्रति लिटरला वापरायचंय. त्याची वाफ चांगली नाहीये. आता बघा हे मिक्स होताना किती तुम्हाला तरपडीत आवाज येतोय. पाणी उकळतंय अक्षरशः. युरियाचा स्पेन्स पूर्ण निघून जातो. हे वापरायचंय कधी, एक अर्ध्या तासानं एक 3 ते 4 तास थंड होऊ देत आणि मग वापरायला सुरुवात करा. ह्याच्या वाफाही तुम्हाला दिसत आहेत. एकदम हळूहळू ओतायचे, गडबड करायची नाही. नाकाला मास्क बांधा, हाताला ग्लोव्ज घ्या. शेतकरी बंधूंनो 10-26-26 आपलं तयार झालेलं आहे. आता 10-26-26 तुम्ही बघू शकता. 10-26-26 आपलं फक्त 15 मिनिटात तयार झालं. 15 मिनिटं पण नाही, 5 मिनिटात तयार होतंय. बादली आण, काठी आण, मग आण, जग आण, वजन कर आणि आपलं बाजारात मिळणाऱ्या 10-26-26 पेक्षा 1 नंबर क्वालिटीचं 10-26-26 तयार झालंय. बंधूंनो बनवा, वापरा. व्हिडिओ तुमच्या शेतकरी बंधूंना शेअर करा. भावांनो मला एकच सांगायचंय, हे बनवतोय, तुम्हाला दाखवतोय, शिकवतोय, यासाठी कोणत्या प्रकारची कसली कोणाकडनं कधीच आजपर्यंत 10 पैसे सुद्धा फी नाही घेतलेली आम्ही. 16 ते 17 हजार शेतकरी हे आपल्या फार्म हाऊसवर येऊन गेलेत. एवढ्या लोकांची सेवा करतोय. एवढंच मत आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर कोणाला फॉस्फरिक ऍसिड, पोटॅशियम हायड्रोक्साईड, केओएच कोणत्या प्रकारच्या मटेरियल संदर्भात फोन येत आहेत की तुम्ही सर फोन नाही घेत, दादा 700-800 फोन येतात दिवसाला. येणारे फोन सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय मी. एखादा फोन जर माझ्याकडनं तुमचा चुकून राहिला असेल तर मला परत फोन करा. मी 100% तुमचा फोन घेण्याला समर्थ आहे. फोनवरती मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला माहिती देतोय आणि तुम्हाला लागल ती मदत करायची तयारी आहे. जर कोणाला काही रॉ मटेरियल संदर्भात जर प्रश्न असतील, मिळत नसेल कुठं, जिथे मिळत नाही तिथे 100% आम्ही पार्सलनं पाठवू. दादा आणखीन काय मदत लागली तर 100% केव्हाही फोन करा. रामकृष्ण हरी.